तिथे दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनात 10 दिवसांपासून फक्त विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतोय। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या पॅलेट गन मारायचे आदेश कोणी दिले याबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, या मागणीवर विरोधक अडून आहेत। गृहमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्यानं विरोधक आक्रमक झाले। दुसरीकडे पंतप्रधान मोदींसोबत भाजपच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे। राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते। तर तिसरीकडे अमित शहा संसदेत पोहोचले असून ते लोकसभेत निवेदन देणार का याकडे लक्ष लागलंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कुलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, राजधानी दिल्ली खरं तर अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे, चर्चेत असते आणि अर्थातच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर नेमकं काय सुरू आहे, काय घडामोडी घडतात याकडे काय अपडेट मिळतात। दीपक, विरोधक गेले काही दिवसांपासून जेव्हा 20 तारखेचा मोर्चा झाला त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष करतायत असं दिसतंय। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा काल राहुल गांधींनी मागितला होता। त्यानंतर मग कालही त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी हाच प्रश्न उपस्थित केला होता की अमित शहा का येत नाहीयेत। आणि त्यानंतर आता 1:30 वाजताच्या नंतर सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या CCS म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली, ज्या बैठकीला अजित डोवाल, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन उपस्थित होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।